मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक. संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिवचे पदाधिकारी उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. राष्ट्रवादी पक्षातील गैरसमज पूर्णपणे संपुष्टात आले. सुनील तटकरेंचं मोठं विधान. कालही नाराज नव्हतो, आजही नाही म्हणत राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष मिटल्याचे संकेत. नेतृत्वाच्या संभ्रमामुळे राष्ट्रवादीचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात. मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. तर माहिती कुठून मिळाली हे शिरसाटांना विचारणार तटकरेंचं विधान. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक. तर खोट्या फिर्यादीवरून कारवाई. विकास लवांडेंचा आरोप. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये संघर्ष. भाजपचा 12 तर शिवसेनेचा 6 जागांवर दावा. तर राष्ट्रवादीही पुणे, कोकण, परभणीसाठी आशावादी. रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेमध्ये जुंपली. 2029ला रत्नागिरीचा पालकमंत्री भाजपचा करण्याचा निर्धार. प्रमोद जठारांच्या वक्तव्यानंतर कोकणामध्ये भाजप शिवसेना वादाला धार. नेट पेपरफुटीचे धागेदोरे अंबाजोगाईमध्ये असल्याचा सीबीआयचा संशय. अंबाजोगाईमध्ये सीबीआयचं पथक तळ ठोकून 700 पेक्षा जास्त मार्क्सवाले विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर. पश्चिम बंगालमधील फायरिंग बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. नसरापूर अत्याचार प्रकरणी 28 मे रोजी आरोप निश्चितीपूर्व सुनावणी होणार. आरोपीची ओळख, परेड आणि मानसिक तपासणीमध्ये परवानगी. मुंबईपेक्षा नवी मुंबई विमानतळावरील प्रवास महाग. 1 जूनपासून वापरकर्ता विकास शुल्कामध्ये वाढ होणार. पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड दहशतवाद्याचा खात्मा. पीओकेमध्ये हमजा बुरहानची गोळ्या झाडून हत्या. 2 अज्ञात हल्लेखोरांनी संपवलं. मिठाकडून मोठी कर्मचारी कपात. 8,000 कर्मचाऱ्यांना नारळ. जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10% कपात. पश्चिम बंगालमध्ये सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम बंधनकारक. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा निर्णय. सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य.